68व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं अभिवादन सभा या ठिकाणी पार पडते। त्या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे आमचे सहकारी इंपिरियल अध्यापक विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य लक्ष्मण शेंडके सर, माझे सहकारी व्यासपीठावर उपस्थित डॉक्टर भरत गोटे सर, इतर माझे सर्व सहकारी प्राध्यापक, माझ्या विद्यार्थी बंधू, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये बोलत असताना अगदी प्रास्ताविक डॉक्टर गोरडे सरांनी केलं। त्यानंतर विद्यार्थिनींना या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं। प्राध्यापक साबळे सरांनी आणि चव्हाण सरांनी अगदी त्यांनी केलेल्या कामाचा जीवनपट आपल्या समोर ठेवला। आणि या सगळ्या गोष्टी ठेवल्यानंतर आजही आपल्या महाराष्ट्राला ओळख कशाची आहे तर महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, शिवछत्रपतींचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो, संतांचा महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो। या सगळ्या गोष्टीची ओळख करून देणारं अत्यंत महत्त्वाचं व्यक्तिमत्व चव्हाण सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की या विश्वाची निर्मिती ज्या वेळेस झाली, या मानव निर्मितीपासून ज्या पद्धतीनं समाज व्यवस्था होती त्या समाज व्यवस्थेमध्ये कशा कशा पद्धतीनं बदल झाले आणि त्या बदलाचं कारण आजच्या परिस्थितीमध्ये जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी, जाती व्यवस्था कुठेतरी बाजूला फेकली गेली पाहिजे, जाती व्यवस्था नष्ट करून त्या ठिकाणी परिवर्तनाची त्या ठिकाणी लाट आली पाहिजे, या भूमिकेतून कुणी काम केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त एका सामाजिक विकासाच्या, सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी केलेलं नाही, तर शैक्षणिक असेल, आर्थिक असेल, उन्नती त्या ठिकाणी झाली पाहिजे। शिक्षण जर या ठिकाणी हा बहुजन समाजातला, दलित समाजातला किंवा शूद्र समाजातला जर व्यक्ती शिकला तर त्या ठिकाणी अत्यंत परिवर्तनाची धार त्या परिवर्तनामध्ये येईल असा पद्धतीचा मानस त्यांच्या मनामध्ये होता। म्हणून त्यांनी सांगितलं अगोदर शिका, शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला कळेल की कोणता प्रश्न आपला आहे, ते कोणता प्रश्न कुणाकडनं सोडवायचा आहे, त्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी उठाव केला पाहिजे, त्या उठावाच्या माध्यमातून तो प्रश्न कसा सोडवून घेतला पाहिजे, ही भूमिका संघटित झाल्यानंतर कळेल।